नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील सर्वात जास्त तंबाखू उत्पादक राज्य कोणते ठरलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्य हे या ठिकाणी टोबॅको प्रोडक्शनमध्ये सर्वात अव्वल राज्य आहे. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. जागतिक तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी 31 मेला आपण साजरा करत असतो आणि पहिला जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा 31 मे 1988 रोजी साजरा करण्यात आला होता. 2024 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स. या ठिकाणी जर तुम्हाला अव्वल या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये विचारलं तर 45% जे काय टोबॅकोचं प्रोडक्शन होतं ते गुजरातमध्ये होतं, 20% आंध्र प्रदेश आणि 15% उत्तर प्रदेश. या सकट 3 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 2 नंबरला आंध्र प्रदेश आहे आणि 1 नंबरला गुजरात आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7.0% जे काय जीडीपी वाढीच्या तुलनेमध्ये 2023-24 मध्ये वास्तविक जीडीपी टिंबटिंब टक्क्याने वाढण्याचा अंदाज आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 8.2% या ठिकाणी जीडीपीची जे काही वाढण्याचा जो काही अंदाज आहे तो वर्तवला जात आहे फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये. तुम्ही जर फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहत असताल तर पहा, हा आहे कोरोनाचा पिरियड 2020-21चा. त्यावेळेस अक्षरशः मायनसमध्ये जीडीपी होती. त्याच्यानंतर 21-22 मध्ये ती गेली 9.7 पर्यंत, 2022-23 मध्ये 7.0 आणि 2023-24 मध्ये अंदाज वर्तवला जात आहे 8.2%. ठीक आहे, कॉन्स्टंट याच्यामध्ये काय होत आहे? इन्क्रीमेंट होत आहे. क्लिअर? ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? माझ्या मते 100% हा प्रश्न विचारला जाणार. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे, न्यूजमध्ये बऱ्याच वेळेला आलेला आहे. 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत विवेकानंद रॉक मेमोरियल स्थित आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी या ठिकाणच्या विवेकानंद रॉक मेमोरियलला 2 दिवस या ठिकाणी भेट दिलेली होती. हे स्मारक हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या संगमावरती आहे. 2 सप्टेंबर 1970 म्हणजे जवळपास 53 वर्षापूर्वी हे बांधण्यात आलेलं होतं. आणि याचे जर तुम्हाला या ठिकाणी आर्किटेक्चर विचारले तर वास्तू विशारद आहेत, त्यांचं नाव आहे एकनाथ रानडे. या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, थोडंसं साईडला लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला. पुढचा प्रश्न, त्या अगोदर हे तमिळनाडू राज्यामध्ये आहे, तर जाता जाता आपण तमिळनाडूबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जेनी एरपेनबेक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जेनी एरपेनबेक असं त्यांचं नाव आहे. त्यांना कैरोस यासाठी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा एक पॉईंट लिहून घ्या, आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024 जेनी एरपेनबेक लिखित आणि मायकेल हॉफमॅन यांनी अनुवादित म्हणजे ट्रान्सलेशन केलेल्या कैरोसला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुरस्काराचं नाव काय आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. ठीक आहे, प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या, 2023चा जो काही बुकर पुरस्कार मिळाला तो मिळाला होता आयरिश लेखक पॉल लिंच यांना. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनर हा देण्यात आला VR ललिथांबिका यांना. PRSIचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला सुगंधी सुंदरराजा यांना. 33वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला पुष्पा भारती यांना. कर्मवीर चक्र पदक 2023ने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार अली अबू आणि डॅनियल बॅरनबोईम यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2023 बॉम्बे जयश्री यांना.
2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार जीना जस्टस यांना. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब देण्यात आला अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांना, जे की अर्जेंटिनाचे आहेत. न्यूजवीकची 2024ची जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीमध्ये मेदांता गुरुग्राम हे या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. आणि वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलं मोहम्मद सालेम यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जागतिक पशु आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इमॅन्युअल सौबेरन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी MD आणि CEO बनलेत गिरिजा सुब्रमण्यम. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत MV राव. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनलेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनलेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनलेत राजीव कुमार शर्मा. नौदलाचे प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन. त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकादमीचे कमांडंट बनलेले आहेत गुरुचरण सिंग. कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष बनलेत राकेश रंजन. आणि जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक बनलेत इमॅन्युअल सौबेरन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिला वर्ल्ड्स फर्स्ट वुडन सॅटेलाइट लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह ज्याचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे लिग्नो सॅटेलाइट हे या ठिकाणी विकसित केलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. स्पेस डेब्रिजच्या व्यवस्थापनामध्ये योगदान देणे आणि अधिक पर्यावरण अनुकूल अवकाश संबंधित क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा. राजधानी आहे टोकियो आणि चलन वापरलं जातं जपानी येन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड बायसिकल डे जागतिक सायकल दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 मे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 3 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला 2024ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. प्रमोटिंग हेल्थ इक्विटी अँड सस्टेनेबिलिटी थ्रू सायकलिंग अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हुरून इंडिया आर्ट लिस्ट 2024 मध्ये खालीलपैकी कोण प्रथम क्रमांकावरती आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनिश कपूर हे या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेले आहेत. कोणती होती ही लिस्ट? तर 6व्या क्रमांकाची हुरून इंडिया आर्ट लिस्ट होती 2024ची. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. नुकतेच अर्थ केअर मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे मिशन एक संयुक्त मिशन आहे ज्यामध्ये 2 अंतराळ संस्था कोणत्या आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ESA आणि JAXA अशा या 2 स्पेस एजन्सी आहेत या मिशनमध्ये. मिशनचं नाव काय आहे? अर्थ केअर मिशन आहे. ज्याचं उद्दिष्ट काय आहे? लिहून घ्या. ढग, एरोसोल
आणि रेडिएशन यांच्यातील प्रतिक्रियांचे संपूर्ण वर्णन प्रदान करणे हा या मोहिमेच्या मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नुकतेच चर्चेमध्ये असलेले किंवा बातम्यांमध्ये दिसलेले K9 वज्र हे नेमकं काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वयंचालित तोफखाना प्रणाली आहे. त्याला या ठिकाणी K9 वज्रने ओळखलं जातं. 2 पॉईंट लिहून घ्या. K9 वज्र L&Tने दक्षिण कोरियाच्या हानवा डिफेन्सच्या तंत्रज्ञानाने बनवलेले आहे. हे विविध शेल फायर करू शकतं. सर्व वेल्डेड स्टीलचे चिलखत आहे आणि 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवरती प्रति 15 सेकंदात 3 या ठिकाणी फायर करू शकतं. पुढचा प्रश्न क्रमांक 11. फिक्कीने कोल्ड चेन अँड लॉजिस्टिक्स समिट कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे फिक्कीने कोल्ड चेन अँड लॉजिस्टिक्स समिट. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं तर भारताच्या वस्तू उद्योगासाठी एकात्मिक, टिकाऊ आणि कार्यक्षम कोल्ड चेन इकोसिस्टम विकसित करण्यासाठी सहयोग आणि नवकल्पना वाढवणे, अशा प्रकारचं याच्या मागचं काय होता तर उद्दिष्ट होता, एम होतं. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशाच्या दार एस सलाम पोर्टवरती टर्मिनल ऑपरेट करण्यासाठी अदानी पोर्ट्सने 30 वर्षाच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टंझानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर टंझानिया देशाच्या दार एस सलाम पोर्टवरती टर्मिनल ऑपरेट करण्यासाठी अदानी पोर्ट्सने 30 वर्षांच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, टिंबटिंब यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. नीरज चोप्रा, PV सिंधू, रुद्राक्ष पाटील की आर प्रज्ञानंद? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?